हे बघा ही सायकल जर कोणी पाहिली नसेल तर तुम्हाला दाखवून देतो. हे बघा ही सायकल आहे. आता या सायकलीवर कचरा कुठे नेऊन टाकायचं साधारणतः काही संकल्पना असेल? कचरा कुठे नेऊन टाकायचा? 2 मिनिटं. या सायकलीवर प्रवास करतात नेमका कचरा कुठे नेऊन टाकायचा, किती अंतरावर किंवा काय? या सायकलवर बसून आहे ना एक चांगला धष्टपुष्ट माणूस उठवा आणि 100 मीटर या सायकलवर त्यांनी प्रवास करून दाखवायचा. यांनी कशातून दिली? त्यांनी काय गावात चांगलं दिसावं म्हणून सायकल नाही दिली, कचऱ्याला दिली ना. पण ती सायकल चालती का? तिची कंडिशन तर नाही. तिनं अजून आहे ना 5 रुपयाचं डबड बी नाही वाहून टाकलं. व्हायला का? नाही व्हायला. मग ही सायकल काय चालत नाही, मग परत का पाठवली? सायकलीवर नाव लिहिलंय स्वच्छ भारत. हो 2 मिनिटं. सायकलीवर नाव लिहिलंय स्वच्छ भारत. आता ही सायकलच फेकायची वेळ आली. हीच घाण झाली सायकलच. अहो परत नाही, पण तिचा जर मेंटेनन्स ठेवला असता, तिचे आज तुम्ही तिचं काही केलंय का नाही? तुम्ही जिथं नाही तिथं मेंटेनन्स केला, तिचा वापर केला असता, तिचा मेंटेनन्स झाला असता. वापर अहो कर्मचारी काय गेले का पुढं? त्याच्यावर नियोजन असेल ना काही? त्याच्यावर काही नियोजन असेल का नाही एवढं सांगा. हे बघा ऐका 2 मिनिटं. आता अण्णा 2 मिनिटं. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ नका. माझ्या प्रश्नाचं उत्तर ते देतील. तुम्ही पहिले खाली बसा. या सायकलीचा वापर का केला नाही? मग ह्या सायकलीचा वापर करण्यासाठी तुमच्याकडे कर्मचारी नव्हता का? बरं नवी सायकल आल्यानंतर सुरुवातीच्या काळात तिचा मेंटेनन्स करण्याची गरज नाही. 1 वर्षभर तरी सायकल व्यवस्थित चालेल. मग ते वर्षभर बी वापरली नाही. पहिली गोष्ट, आता ही सायकल बऱ्याच लोकांनी इथं पाहिली बी नाही. कोणीच नाही. ही जी सायकल आलेली आहे ही कोणीच पाहिली नाही. आता तिची जर परिस्थिती बघितली तर अगदी किलोवर सुद्धा ती सायकल जाणार नाही. मग आता याच्यात चूक कोणाची? ज्यांनी सायकल दिली नाही, ज्यांनी सायकल दिली चूक त्यांची का? घोटेवाडीला द्यायलाच नव्हती लागत, सडली सायकल.